सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे
यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातराजुहव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेजस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराद्रोणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सोप झाले हो साध सुख झाले हो साध सर्व
राहे रे निश्चळ न करी रे संग राही रे चाळ न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राही रे चाळ लागो निधी मळ ममतेचा
न करी रे संग राई रे निचळ न करी रे संग राही रे निचळ न करी रे संग राही रे निचळ न करी रे संग राही रे निचळ
अनुभवातून बडबडती बडबडते बडबडते अनुभवा
रे संग राहे रे निश्चळ, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोने बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोने बडबडते, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते विठला 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 समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदाभं, जगन्निहितपानीं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबा दे सद्गुरु दास तुका, बाबा दे सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबा दे सद्गुरु दास तुका, बाबा दे सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षरमणाख्यम आनंदम मज केवलम, श्रीमन्यवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशवादा पनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ते, आत्मरूप गणेशो केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी, मस्तक पायावरी, मस्तक या वार करे संताचा, वार करे संता, वार मस्तक पाया
हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. न करी रे संग राहे रे निश्चळ, न करी रे संग राहे रे निश्चळ. लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचोने बडबडते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला विषय अभंग असून अभंग. वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा जीवाला अद्वैत तत्वज्ञानाची, अद्वैत ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त कसे करावी याच्या पायऱ्या किंबहुना भूमिका सांगणारा अभंग. विठ्ठल अभंग अतिशय गोड आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि या अभंगामध्ये वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या यच्च यावत मनुष्य मात्राला अद्वैत ब्रह्मज्ञान कळावं, त्याला ते प्राप्त व्हावं. भगवान परमात्मा आणि जीव एकच आहे या अद्वैताच्या भूमिकेवरती प्रत्येक जीवानं येण्याकरता ज्या पायऱ्या आहेत, ज्या भूमिका आहेत, या भूमिकेचं दिग्दर्शन महाराज या आजच्या चिंतनाच्या करता निवडलेल्या अभंगामध्ये करत आहेत. अभंग अतिशय गोड आहे, बऱ्याच जणांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे. जरी बाकी मामा काही पाठ नसेल तरी एक प्रमाण प्रत्येकाच्या पाठी. कोणतं? या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञानानं अनुभवा वाचोने बडबडते. बाकी अभंग जरी लक्षात नसेल पण एवढं प्रमाण अगदी प्रत्येकाच्या पाठातलं आहे. ऐका लक्षपूर्वक. या अभंगाचा अर्थ असा आहे, जन्माला आल्याच्या नंतर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागं दोन प्रकारची कर्तव्य आहेत. नंबर एक, पहिलं आहे प्रधान कर्तव्य आणि नंबर दोन दुसरं आहे गौण कर्तव्य. गौण कर्तव्य कोणतं? तर संसार, मुलं बाळ, प्रपंच हे आपल्या पाठीमागचं गौण कर्तव्य आहे. आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होणं हे तुमच्या माझ्या ठिकाणी असणारं प्रधान कर्तव्य आहे. हे प्रधान कर्तव्य कधी पूर्ण होतं? ज्या वेळेला जीवाला अद्वैताची अवस्था, अद्वैत ब्रह्मज्ञान कळतं, प्राप्त होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने हे तुमचं माझं प्रधान कर्तव्य काय होतं? पूर्ण होतं. मग ते कशा पद्धतीने पूर्ण होतं याचा अगदी पायरी पायरीचा विचार या अभंगात सांगतात. ऐका लक्षपूर्वक. अगदी साधा सोपा सरळ भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही आपण प्रयत्न करू. ऐका लक्षपूर्वक. श्री तुकोबाराय सांगतात, बाबा जर तुला तुझ्या जीवनामध्ये अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तू काय कर? नंबर एक ची पायरी, न करी रे संग राहे रे निश्चळ. बाबा तू संग करू नको आणि निश्चळ राहा. काय करू नको? संग जीवनामध्ये करू नको आणि निश्चळ राहा. दुसरी पायरी सांगतात, लागोने दे मळ ममतेचा. ममतेचा मळ तुझ्या अंगाला, तुझ्या देहाला, तुझ्या अंतःकरणाला स्पर्श होऊ देऊ नको. लागोने दे मळ ममतेचा. किती पायऱ्या सांगितल्या महिला मंडळ? दोन पायऱ्या सांगितल्या. किती? दोन. पहिली पायरी, न करी रे संग राहे रे निश्चळ, ही पहिली पायरी. लागोने दे मळ ममतेचा, ही दुसरी पायरी. तिसऱ्या पायरीचा विचार पुरुष मंडळी तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात. कोणती पायरी आहे? श्री तुकोबाराय म्हणतात, इंद्रियांचा जय. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जवळ, आपल्या जवळ 10 इंद्रिय आहेत. किती इंद्रिय आहेत? 10 इंद्रिय आहेत. ही इंद्रिय अगदी तुम्हाला मला 4थी 5वीच्या विज्ञानामध्ये पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय, या इंद्रियांच्या वरती तुम्हाला मला विजय प्राप्त करता आला पाहिजे, ती आपल्या ताब्यात ठेवता आली पाहिजे. ही तिसरी पायरी आहे. चौथी पायरी कोणती? चौथी पायरी कोणती? इंद्रियांचा जय. पुढे सांगतात, वासनेचा क्षय. वासना नावाची जी काही वृत्ती तुमच्या माझ्याजवळ आहे ना, त्या वृत्तीवरती सुद्धा आपल्याला तिचा क्षय करता आला पाहिजे, तिला टाकता आली पाहिजे, तिला घालवता आली पाहिजे. किंबहुना तिच्यावरती सुद्धा तुम्हाला मला विजय प्राप्त करता आला पाहिजे. वासनेचा क्षय. वासना म्हणजे काय?
वासना म्हणजे काय? साधं सोपं सरळ बोलतो, जे आपलं आहे ते आपलंही आहे, पण जे दुसऱ्याचं आहे ते सुद्धा आपलंच आहे. याला म्हणतात वासना. चला पुढे. किती पायऱ्या झाल्या? चार पायऱ्या झाल्या. 5व्या पायरीचा विचार श्री तुकोबाराय सांगतात, संकल्पा ही वरी नये मन. आपलं मन हे सतत संकल्प आणि विकल्प करत राहतं. काय सांगतोय लक्षपूर्वक आहे का? सतत संकल्प आणि विकल्प करत राहतं. तर आपली ही मनाची वृत्ती सुद्धा दादा स्थिर झाली पाहिजे. आपल्या मनाने संकल्प करता कामा नये, आणि जसं संकल्प करता कामा नये तसं विकल्प सुद्धा करता कामा नाही. या दोनही गोष्टी मनाकडून होता कामा नये. मन सतत भगवंताच्या चिंतनाजवळ राहिलं पाहिजे, चरणाजवळ राहिलं पाहिजे, चिंतनात राहिलं पाहिजे. ही कितवी पायरी झाली? 5वी पायरी झाली. कितवी पायरी झाली. आणि 6वी पायरी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नये जाणीव अंतरा. या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची जाणीव नसावी. ज्या वेळेला ही वृत्ती आपल्या अंतःकरणात येईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण भगवान परमात्म्याच्या असीम अपार आणि अकारण करुणावर्णाले अशा आनंदाला त्या ठिकाणी प्राप्त हो. एकदा की हा आनंद तुम्हाला मला मिळाला का पुन्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येणं शक्य नाही. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं म्हणायचं का आपल्याला ते अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या व्यक्तीला, ज्या महात्म्याला अशी अवस्था प्राप्त झाली ना, खऱ्या अर्थाने तोच अद्वैत ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेवर पोचलेला महात्मा आहे. आणि आमच्यासारख्या सामान्य मुलाने, सामान्य बालकाने या पद्धतीचा विचार जर सांगितला, याच्या पाठीमाग जर त्या वृत्तीला अनुभवाची जोड नसेल तर तुकोबाराय म्हणतात, अनुभवा वाचोने बडवडते विठाला विठाला. सरळ भाव तुम्ही आपण प्रत्येकाने या ठिकाणी श्रवण केलेला आहे. बघा, आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्वजण आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कैलासवासी गुरुनाथ ढवळू कडू बाबांना आपल्या सर्वांच्या मधून जाऊन या ठिकाणी आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि बाबांचा संपूर्ण परिवार, त्यांची मुलं असतील, मुली असेल, मुलगी असेल, त्याचबरोबर सर्व आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक, सर्वच परिवार त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा किंबहुना श्राद्धाचा विधी अगदी धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी संपन्न करत आहेत. बाबा गेल्याच्या नंतर या संपूर्ण कडू परिवारावरती खूप मोठा दुःखाचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे. बाबांच्या पश्चात त्यांचा खूप मोठा परिवार या ठिकाणी आहे. यामध्ये बाबांच्या पत्नी गंगा भागीरथी, लंकाबाई गुरुनाथ कडू, त्याचबरोबर बाबांची 2ही मुलं श्रीमान राहुल गुरुनाथ कडू आणि अतुल गुरुनाथ कडू, 2 सुना ललिता राहुल कडू आणि मयुरी अतुल कडू, त्याचबरोबर बाबांची सुकन्या सौभाग्यवती सरस्वती दत्ताराम लंगडे, त्याचबरोबर बाबांचे भाऊ श्रीमान गंगाराम ढवळू कडू, श्रीमान मनोहर ढवळू कडू आणि त्याचबरोबर बाबांच्या सर्व बहिणी सौभाग्यवती जनाबाई शंकर तोकडे, गंगा भागीरथी, वेणुबाई रामजी दालभगत, गंगा भागीरथी, लहानुबाई किसन तोकडे, त्याचबरोबर गंगा भागीरथी, काळूबाई सावळेराम भोर आणि बाबांचे 2ही नातू कुमार अथर्व राहुल कडू आणि कुमार यशवंत अतुल कडू, असा हा खूप मोठा परिवार त्या ठिकाणी बाबांच्या पश्चात आहे. पहा, मागच्या वर्षी बाबांचं दशक्रियासुद्धा मीच त्या ठिकाणी केली होती. बाबांच्या जीवनाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर अतिशय शांत आणि संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. अगदी कष्टामधून त्यांनी आपला संसार उभा केला. आता किती कष्ट केले तिथं सगळे नातेवाईक आहेत. मला वाटतं मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. अगदी शून्यामधून दादांनी आपला संपूर्ण प्रपंच त्या ठिकाणी उभा केला. आपली 2ही मुलं मोठी केली, मुलगी मोठी केली. प्रत्येकाला आपापल्या मार्गाला लावलं आणि सरते शेवटी बाबासुद्धा आपल्या मार्गाला गेलेले आहेत. खूप मोठे कष्ट बाबांनी आपल्या
मार्केटमध्ये असताना त्या ठिकाणी केले. अगदी वाट्याला जे जे काम आलं ते प्रत्येक काम बाबांनी केलं. अगदी प्रेमळ अशा प्रकारचा स्वभाव. कोणाबरोबर थोडासा उंच स्वरामध्ये शब्द नाही, कोणाला चुकून सुद्धा वाईट कोणाला बोलले नाही आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रेम दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, अगदी शांत. किती शांत, फक्त तुम्ही बोलले तरच त्यांनी बोलायचं, प्रश्नाला उत्तर द्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं. आणि एक सांगू का, खऱ्या अर्थाने वारकरी जीवन त्यांनी जगलं आणि त्याचबरोबर संप्रदायाची कास धरली. आणि ही कास धरता धरता फक्त अगदी मोजकं बोलले. सांगू का, मी अनेकांना अनेक वेळेला सांगत असतो का आपल्याला आपलं समाजामध्ये महाराज जर काही स्थान दाखवायचं असेल तर आपलं फक्त तोंड ताब्यात असलं पाहिजे. दादा मी कायम सांगत असतो, आपलं तोंड ताब्यात असेल तर 4 लोकात आपला सन्मान आहे. आणि आपलं तोंड ताब्यात नसेल, काय सांगतोय, तोंड ताब्यात नसेल तर 4 लोक नाही, असलेली कितीतरी लोक आपला अवमान केल्याशिवाय महाराज राहत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आपली वाणी सांभाळता आली पाहिजे. ज्याची वाणी चांगली ना त्याचं सगळं काही चांगलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये जीवनामध्ये माणसाने बाकी काही सांभाळता आलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी या 2 गोष्टी सांभाळाव्या. कोणतं, आपलं चरित्र आणि आपली वाणी. या 2 गोष्टी गुरुनाथ बाबांनी त्या ठिकाणी सांभाळल्याच्या नंतर आपला प्रपंच उभा केला. सर्वांना आपल्या आपल्या मार्गाला लावलं आणि लावल्याच्या नंतर बाबा सुद्धा आपल्या मार्गाला गेले. विठ्ठल कुटुंबामधून आज बाप गेलेला आहे. मी कायम सांगत असतो, बापाचं काय आपण वर्णन करावं, काय आपण वर्णन करावं. एक सांगू का, जगामध्ये निस्पृह प्रेम करणारी व्यक्तिमत्व जर कोण असतील तर नंबर 1 आई आणि नंबर 2 वडील. या 2 व्यक्तींच्या व्यतिरिक्त तुमच्या माझ्यावरती आपल्या प्रत्येकावरती कोणीही निस्वार्थ प्रेम करू शकत नाही नाही नाही. विठ्ठल आपला बाप कसाही असू द्या. मी कायम सांगत असतो दादा, आपला बाप कसाही जरी असला, अंथरुणाला खिळून जरी पडलेला असला, काय सांगतोय लक्षपूर्वक आहे का, आपला बाप अंथरुणाला खिळून जरी पडलेला असला तरी आमचा बाप आमच्या बरोबर आहे. ही सगळ्यात मोठी श्रीमंतीची भावना तुमच्या माझ्या बरोबर असते. सगळ्यात मोठी श्रीमंतीची भावना तुमच्या माझ्या बरोबर असते. आणि ज्या दिवशी आपला बाप आपल्या कुटुंबातून निघून जातो ना, त्या दिवशी त्या संपूर्ण कुटुंबाचा आधार जातो, त्या मुलांचा आधार जातो, त्या मुलीचा आधार जातो, त्या कुटुंबाचा आधार गेल्याशिवाय राहत नाही. मायबाप काय करतो बाप आमच्या करता, एक सांगू का, तुमच्या आमच्या करता काय करत नाही असं विचारा ना. मी कायम सांगत असतो, बाप काय करतो, मी माझी भाषा सांगत नाही, तुकोबाराची भाषा. बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढे.
अगदी गोड शब्दामध्ये बाप आपल्या करता काय करतो हे सांगत आहेत. ऐका, एक सामान्य भूमिकेचा जर विचार केला, तुम्ही आपण प्रत्येकाने आपापला बाप आपल्या डोळ्यासमोर आणा आणि विचार करा का आपल्या बापाने आपल्या करता काय काय केलं असेल. एक सांगू का, मी अनेक वेळेला सांगत असतो दादा, आपल्या बापाने आपल्या करता काय केलंय हे जोपर्यंत आपण बाप होत नाही ना तोपर्यंत कळत नाही. जोपर्यंत आपण बाप होत नाही ना तोपर्यंत कळत नाही. पुरुषाला स्वतंत्र अस्तित्व फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत त्याला मुलबाळ होत नाही. दादा, मी अनेक वेळेला सांगत असतो, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व कुठेपर्यंत, जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत. एकदा की तिला बाळ झालं का एक स्त्री म्हणून तिचं अस्तित्व संपतं आणि एक आई म्हणून तिचं अस्तित्व सुरू होतं. स्त्री म्हणून अस्तित्व संपतं, आई म्हणून अस्तित्व चालू होतं. पुरुषाला स्वतंत्र अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत बाप होत नाही ना तोपर्यंत. एकदा की पुरुष बाप झाला का पुरुष म्हणून अस्तित्व संपतं आणि आता एक बाप म्हणून त्याचं अस्तित्व सुरू होतं. आता अंतःकरणामध्ये विचार फक्त कोणाचा, आपल्या बाळाचा. प्रत्येक बापाच्या अंतःकरणात एकच भावना बाबा. कोणती भावना? ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही ना, ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना मिळाल्या पाहिजे. अरे शाळेत जाण्याकरता आम्हाला दप्तर नव्हतं. कोणाची भावना? आपल्या बापाची भावना. शाळेत जाण्याकरता आम्हाला दप्तर नव्हतं. आपला बाप जर गोणी घेऊन पिशवी घेऊन जात असेल तर त्या प्रत्येक बापाला असं वाटतं का माझ्या मुलाला चांगलं दप्तर पाहिजे, माझ्या मुलाला चांगली पुस्तकं पाहिजे, माझ्या मुलाला चांगल्या वह्या पाहिजे, सगळं साहित्य माझ्या मुलांना पाहिजे. ते मुलगी असू द्या नाही तर मुलगा असू द्या. माय बाप, प्रत्येक बापाच्या अंतःकरणातली ही एकच भूमिका आहे. आणि तो बाप काय करतो तुकोबाराय वर्णन करतात. गोड प्रमाण महाराजांनी सांगितलं, हे बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला मिरासेचा धनी, एकाएकी केला मिरासेचा धनी. तुकोबाराय सांगतात काय करतो बाप. बाप करी जोडी लेकुराची ओढी. सगळे त्याचे कष्ट कुणा करता? आपल्या. कुणा करता? आपल्या बाळा करता. आपुली कुरवंडी वाळवणे, आपली सगळी काय करतो? काय करतो आपल्या करता? दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काड, रक्ताचं पाणी. कुणा करता? कुणा करता? स्वतः करता. स्वतः करता. अहो एकही बाप झाल्याच्या नंतर स्वतःचा विचार करत नाही. अंतःकरणात विचार फक्त आपल्या मुलांचा. विठाल आणि बापा इतकं निस्वार्थ प्रेम पुन्हा कधी नाही. लोक म्हणतील आम्ही तुमच्या बापासारखे आहोत, आम्ही तुमच्या आईसारखे आहोत, पण शेवटी आईचं प्रेम ते आईचंच प्रेम आणि बापाचं प्रेम ते बापाचं प्रेम आहे. बाप या कुटुंबातून सुद्धा गुरुनाथ बाबा त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अतिशय देखणा अशा प्रकारचा उत्सव या दोनही मुलांनी या ठिकाणी संपन्न करत आहेत. आजची सेवा माझ्या वाट्याला त्या ठिकाणी आलेली आहे. ज्यांच्या अर्थात दशक्रिया सुद्धा राहुलदादांनी अतुलदादांनी माझ्याकडेच त्या ठिकाणी दिली होती आणि आजचं हे श्राद्धाचं कीर्तन देखील माझ्याच वाट्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून अतुलदादा राहुलदादा यांना ज्यांनी हे नियोजन करण्याकरता गोड मदत केली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मामा केशव मामा जोशी असतील, अतिशय गोड अशा प्रकारचं हे नियोजन या ठिकाणी त्या संपूर्ण परिवाराने आणि त्यांनी केलेलं आहे. पहा, गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी जे साथ करत आहेत महाराष्ट्रातील खूप गोड नावं आदरणीय हरिभक्तपरायण मंगलाताई गतीर असतील, त्याचबरोबर आमचे मामा रंधव महाराज गतीर असतील, आमचे बंधू हनुमंत महाराज गतीर असतील. मृदंगाची साथ करण्याकरता आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली लहाने आणि तबल्याची साथ करण्याकरता आदरणीय हरिभक्तपरायण आमचे महेशदादा भगत असतील. त्याचबरोबर अतिशय गोड अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम
ज्यांचे आहे ते असे आदरणीय हरिभक्तपरायण रामनाथ दादा धोंगडे आहेत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून हे शूटिंग जे करत आहेत आदरणीय हरिभक्तपरायण नयनेश दादा चव्हाण असतील. असा संपूर्ण मेळ या ठिकाणी बसलेला आहे. त्याचबरोबर आजचे विनेकरी आमचे बंधू सोनू महाराज आहेत. इकडे आमचे मंगेश महाराज, प्रकाश महाराज आणि मंगलाताईंच्या या संपूर्ण विद्यार्थ्याने असा गोड उत्सव हा संपूर्ण कडू परिवार या ठिकाणी संपन्न करत आहात. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं मनानं अधिकारानं सर्व पुरुष वर्ग असेल, सर्व माझ्या माता भगिनी असतील, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी उरलेल्या अगदी पाऊण तासामध्ये हे चिंतन आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. विठाला ऐका, अतिशय गोड वातावरण आहे आणि या गोड वातावरणामध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करायची. मला याची पूर्ण जाणीव आहे. कीर्तन चालू व्हायला थोडासा उशीर झाला, 11 वाजले. आता चिंतनाला आरंभ करता करता मला 11:45 वाजले. त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आपण अगदी 12:30 पर्यंत या ठिकाणी या अभंगाचा काही भाव फक्त पाहण्याचा प्रयत्न करू. त्याच्या पुढं 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. मला पूर्ण कल्पना आहे आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलेला आहात. ऐका लक्षपूर्वक. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, मी सुरुवातीला सांगितलं, अद्वैत ब्रह्मज्ञान जीवाला कशा प्रकारे प्राप्त होईल याच्या पायऱ्यांचा विचार श्री तुकोबाराय या आजच्या अभंगात करताय. ऐका मंडळी, तुम्ही आपण प्रत्येक जण या मानवी देहाला आलोय ना. मानवी देहाला आल्याच्या नंतर हे अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे, प्रधान कर्तव्य आहे. जर हे कर्तव्य तुम्ही आपण प्रत्येकाने जर पूर्ण केलं नाही तर ज्ञानोबाराय असं वर्णन करतात, अरे बाबा जन्माला आलं आणि जन्माला आल्याच्या नंतर जर तू या अद्वैताची वाट जाणत नसेल तर तू कोण आहेस, तर तू करंट आहेस. करंटा असं ज्ञानोबाराय म्हणतात. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, केले अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, केले अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, केले अद्वैत वाटा, उपजोनी करंटा, राम कृष्ण बैठा कैसे होए, राम कृष्ण बैठा कैसे होए, राम कृष्ण पैदा कैसा, राम कृष्ण पैदा कैसा, ओ हरे मुखिया, हर परिचिता, हर बुद्धिमाना, हर बुद्धिमान, हर बुद्धिमाना, हर बुद्धिमाना, हर बुद्धिमाना, हर जीवाचा प्रवास द्वैतातून सुरू झाला पाहिजे, तो अद्वैतापर्यंत गेला पाहिजे आणि अद्वैतात गेला जीव परमात्मा एक आहे या वृत्तीपर्यंत आला का अद्वैतातून पुन्हा त्या ठिकाणी द्वैतात यायचं आहे. सांगतो लक्षपूर्वक आहे का. आता सध्या तुम्ही आपण प्रत्येक जण कोणत्या भूमिकेत आहोत, द्वैताच्या भूमिकेत आहोत. लक्षपूर्वक आहे का. कोणत्या भूमिकेत आहोत, द्वैताच्या. अर्थात देव वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत, कारण आपण प्रापंचिक जीव आहोत आणि त्याच्यामुळं सध्या ही आपली भूमिका आहे. देव आपल्यापासून वेगळा आहे आणि आपण देवापासून वेगळे आहोत, ही आत्ता आपल्याची भूमिका आहे. ऐका लक्षपूर्वक. पण आपल्याला इथून प्रवास करायचा आहे, संतांच्या सहवासात जायचंय, भगवंताचं चिंतन करायचं आणि चिंतन करता 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 आपल्याला अद्वैताची भूमिका प्राप्त करायची
आहे म्हणजे कोणती? तो देव आणि परमात्मा, अर्थात तो जीव आणि परमात्मा एकच आहोत. तो देव आणि आपण वेगळे नाही. या भूमिकेपर्यंत तुम्ही आपण मी प्रत्येक जण आलो पाहिजे. आणि तसं जर आलो तर आपण अद्वैताच्या भूमिकेवर पोचलो असं प्रत्येकाने समजून जायचं. आता देव आणि आपण वेगळे नाही. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे कैची केव आणि कोठे जीव निराळा. देव अमर आहे ना, मग तुम्ही आपण सुद्धा अमर आहोत. जी जी लक्षणं देवाची आहेत ती सगळी लक्षणं आपली आहेत. या भूमिकेला आता म्हणायचं अद्वैत. देव आणि आपण एक आहोत. आता इथपर्यंत जीव आला का मग आता पुन्हा देवाला विनंती करायची, हे देवा, अरे आपण दोघं एकत्र आहोत ना, गोष्ट आनंदाची. पण सांगू का देवा, आता मला मात्र या अद्वैतामध्ये समाधान वाटत नाही. आता मला पुन्हा अद्वैतात यायचं आहे. तुकोबराय वर्णन करतात, अद्वैती तो नाही माझे समाधान आणि गोड हे चरण तुझी सेवा. देवा, अद्वैतामध्ये मला समाधान वाटत नाही. आता मला पुन्हा त्या ठिकाणी द्वैतात यायचं आहे. पण कधी म्हणायचं प्राप्त झाल्याच्या नंतर. अगोदर म्हणायचं नाही. आता माझ्या लक्षात आलं, तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल का द्वैत काय, अद्वैत काय आणि पुन्हा द्वैताची भूमिका काय. याच्या करता संपूर्ण परमार्थाचा अट्टहास आहे. आणि हे अद्वैत तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त झालं पाहिजे. या अनुभूती आली पाहिजे का तो देव आणि मी वेगळा नाही. या विचारापर्यंत, या बोधापर्यंत तुम्ही आपण मी प्रत्येक जण आलो पाहिजे. आणि येत नसू तर आपल्याला ज्ञानोबराय काय म्हटले, सुरुवातीला सांगितलं काय म्हटले दादा, काय म्हटले, करंटा म्हटले, करंटा. मग आता या करंटा पदावरतून तुम्हा आपल्याला जर बाजूला यायचं असेल, अद्वैताची वाढ जाणायची असेल तर याच्या करता काय करावं लागेल याचा वहापोह अभंगाच्या पहिल्या चरणात. न करी रे संग राहे रे चल
तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात ते अद्वैत ब्रह्मज्ञान जीवाला प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं याचा निर्देश करतात. काय करावं लागतं? नंबर 1, न करे रे संग राहे रे निश्चळ. दादा पहिलीच गोष्ट सांगितली, काय करू नका? संग करू नका. पण एक सांगू का, तुमच्या माझ्या जीवनाचा जर विचार केला मायबाप, तर तुम्ही आपण प्रत्येक जण संघ प्रधान जीव आहोत. आपल्याला एकट्याला कोणालाच करमत नाही. अहो पुढचं बोलू का, देवाला एकट्याला करमलं नाही, जीवाला एकट्याला करमणार नाही. अहो कोणालाच करमत नाही ना, देवाला सुद्धा करमलं नाही. स्वतः देवाने देवाच्या करमणुकीकरता काय केलं? एकलेने कंठेचे म्हणून या येणे निर्माण केले 14 का? त्याला एकट्याला करमलं नाही. मग मला सांगा, जर देवाला एकट्याला करमत नसेल तर तुम्हाला मला करमेल का? तुम्हाला मला सुद्धा करमत नाही. पुढचं बोलू का, प्राण्यांना करमतं का मामा? प्राण्यांना करमत नाही, पक्ष्यांना करमत नाही. पक्ष्यांना एकट्याला करमत नाही म्हणून पक्षी सुद्धा कशाने राहतात? पक्ष्यांचा काय? थवा. प्राण्यांचा काय? कळप. आणि माणसांचा काय? घोळका. ऐका, प्रत्येक जण त्या ठिकाणी समूहाने राहतो. मनुष्य सुद्धा समूहाने राहतो. प्रत्येकाला जीवनातील व्यवहार पूर्ण करण्याकरता संघ करावाच लागतो. मंडळी ऐका, पण इथं श्री तुकोबाराय असं वर्णन करतात का तू एक काम कर. काय कर? न करे रे संग राहे रे निश्चळ. तू संघ करू नको. पण कोणाचा संघ करू नको? ऐका, 2 प्रकारचे संघ जीवनात नसावे. कोणते संघ नसावे? 2-3 प्रकारचे आहेत. मला जास्त चिंतन वाढवायचं नाही, वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. ऐका लक्षपूर्वक. पहिला संघ जीवनात नसावा. कोणाचा? दुर्जनाचा संघ जीवनात नसावा. ऐका मायबाप, जीवनामध्ये संगतीला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. 3 प्रकारच्या संगतीचा विचार आपल्या संत वाङ्मयामध्ये सापडतो. नंबर 1, पहिले आहे सत्संगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे कुसंगती. जीवनामध्ये प्रकर्षाने जर काय पाहिजे असेल तर ती संतांची संगती पाहिजे. संतांची संगती जीवनात असेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. पण जीवनामध्ये विसंगती असेल तर पश्चाताप आहे आणि कुसंगती असेल तर मग वाटोळच आहे. कुसंगती असेल तर वाटोळच आहे. का? कारण आपण चुकून जरी खळाच्या संगतीत गेलो तरी नाथ महाराज सांग, खळाचे संगती उपयोगाचे नाही. आपण पाये जाता संगे, आपण पाये जाता संगे. खळाचे संगती उपयोगाचे नाही. आपण खळाची संगती उपयोगाशी नये, आपण अपाय त्याचे संगे. म्हणून जीवनामध्ये दुर्जनाचा संग नसावा, जीवनामध्ये विसंगती नसावी, जीवनामध्ये असावी काय? संतांची संगत. याच्याच करता सगळ्या साधू संतांचा अट्टहास आहे. पण इथं तुकोबाराय वर्णन करतात का बाबा जीवनामध्ये संग करू नको. कोणाचा संग करू नको? ऐका मायबाप, संत वाङ्मयाचा आम्हाला सांगतं का तू जीवनामध्ये विकारांचा संग करू नको. जर विकारांचा संग, विषयांचा संग आपल्या जीवनात झाला तर निश्चित स्वरूपाने तुम्हाला मला प्रत्येकाला दुःख आहे. 2 प्रकारचे मी सांगितले. नंबर 1 विकार आणि नंबर 2 विषय. विषयाचं किती जरी सेवन केलं, महिला मंडळ खरं सांगा, विषयाचं पुरुष मंडळी किती जरी सेवन केलं तरी समाधान आहे का आपलं? विषय सेविता कोण तृप्त झाला, कोण तृप्त झाला. सेविता कोण तृप्त झाला, कोण तृप्त झाला. इंद्राने माला, इंद्राने माला अग्नी कोठे. इंद्राने माला, इंद्राने माला अग्नी कोठे. जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतात, विषय सेवनिया कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. बाबा
किती जरी विषयांचं सेवन तुम्ही आपण मी केलं तरी जीवाची तृप्ती त्या ठिकाणी नाही नाही आणि नाही. विकारांचा जर विचार केला तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात तसे 6 विकार आहेत, पण पैकी 3 विकारांचा विषय आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. नंबर 1 काम, नंबर 2 क्रोध आणि नंबर 3 लोभ. हे विकार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात आहेत. ते कशा प्रकारे उत्पन्न होतात ऐका सांगतो. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, अरे ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात् कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. काय जर विषयाचं चिंतन विकारांचं चिंतन आपण आपल्या जीवनात केलं तर मंडळी ते विकार आपल्याला प्राप्त व्हावे ही अंतःकरणात भावना तयार. काय सांगतोय लक्षपूर्वक आहे का? ती भावना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तयार होते. ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुप जायते आणि मग काय होतं? संगात संजायते कामात. विषयांचा संग जीवनात घडला तर काम उत्पन्न होतो आणि काम पूर्ण झाला नाही. काय सांगतोय? काम पूर्ण झाला नाही तो क्रोध उत्पन्न होतो आणि पूर्ण झाला तर लोभ वाढतो. काय सांगतो? काम पूर्ण झाला नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाला तर लोभ वाढतो आणि त्याचा परिणाम काय? संगात संजायते कामात कामात क्रोध विजायते क्रोधात भवति सम्मोहात क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमः. मग काय होतो? स्मृतीचा विभ्रम होतो आणि एकदा की विभ्रम झाला का बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला का तुमचं माझं देखील पतन तुमचं माझं देखील पतन होतं. याच्या करता जीवनामध्ये संग टाकावा कोणाचा? नंबर 1 विषयांचा आणि नंबर 2 विकारांचा. न करी रे संग राहे रे निश्चळ. बाबा निश्चळ राहा. विकारांची संगती नको, विषयांची संगती नको आणि जीवनामध्ये दुर्जनाची सुद्धा संगती नको. माणसाला निश्चळ राहता आलं पाहिजे. या पहिल्या पायरीचा विचार सांगितला. दुसरी पायरी अशी लागोने दिमळ ममतेचा. मायबाप तुम्ही आपण प्रत्येक जण प्रापंचिक जीव आहो. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या ठिकाणी ही ममता अगदी ओतप्रोत अशा प्रकारची भरलेली आहे. तुम्ही आपण प्रत्येक जण या ममतेच्या आहारी आहोत. प्रत्येकाची ममता ही माया त्या ठिकाणी आहे. पण मंडळी एक सांगू का? ही ममता अंतकाळाच्या वेळेला अजिबात कामाला येत नाही. तुमचं माझं प्रत्येकाचं प्रेम आपल्या कुटुंबियांच्यावरती आहे. ही याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण मंडळी एक सांगू का? व्यवहारातलं प्रेम असावं पण ते फक्त व्यवहारापुरते. त्याच्यामध्ये आसक्ता असता कामा नये. थोडंसं ऐकायला जड वाटेल पण हे वास्तव आहे. काय? प्रपंचातील व्यक्तीचं तुमच्या माझ्यावरती प्रत्येकावरती प्रेम आहे. पण हे कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याकडून स्वार्थ साधतोय तोपर्यंत त्यांच्या जास्त नादाला लागायचं नाही, त्यांच्या मायेमध्ये अडकायचं नाही. या व्यवहारातील लोकांचं प्रेम पावलागणिक बदलत असतं. मामा पावलागणिक बदलत असतं. दादा मी रोजच सांगत असतो कसं पावलागणिक बदलतं पटवून देतो आपल्याला. पुरुष मंडळी अगदी मला खरं सांगा बालपणामध्ये त्या लहान बाळाचं सगळ्यात जास्त प्रेम त्याचं कोणावरती असतं? त्याच्या आईवरती. शाळेत गेल्यावरती शाळेतल्या शिक्षकावरती. मित्रमंडळी झाल्याच्या नंतर मित्रमंडळीवरती. लग्न झाल्यानंतर बायकोवरती. मुलगा झाल्याच्या नंतर मुलावरती. पुढचं बोलू? नातू झाल्याच्या नंतर प्रत्येक पावलागणिक प्रेम बदलत गेलं का नाही? हा तुमचा माझा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. जसा काळ पुढे जातो तसं या प्रपंचातलं प्रेम बदलत जातं. मंडळी हे सगळं प्रेम कशाचं आहे? फक्त स्वार्थाचं प्रेम आहे दादा.
प्रपंचातलं प्रेम हे स्वार्थाचं आहे आणि परमार्थातील प्रेम हे निस्वार्थ आहे. ही भूमिका तुम्ही आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. प्रपंचातील व्यक्तींवरती तुम्ही आपण प्रत्येकाने अडकून राहता कामा नये. जर प्रपंचातील व्यक्तींमध्ये आपण अडकलो तर प्रत्येकाला दुःख भोगावं लागेल. विठ्ठल आपली ममता आहे, अर्थात आपण आसक्त आहोत, पण ही आसक्ती तुमच्या माझ्या दुःखाला कारण ठरते. याच्याकरता एक गोड इतिहासामध्ये हे उदाहरण आलेलं आहे. किंबहुना हा विचार तुमच्या आमच्या बहुतेकांच्या कानावरती आहे. अगदी 2 मिनिटामध्ये हा दृष्टांत तुमच्या सर्वांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ऐका लक्षपूर्वक. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य, या विक्रमादित्यचा मोठा भाऊ आहे, त्याचं नाव आहे भर्तृहरी. अगदी लक्षपूर्वक ऐका. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य, त्याचा मोठा भाऊ आहे भर्तृहरी. या भर्तृहरीचं आपल्या पत्नीवरती अगदी निरतिशय प्रेम होतं. या संपूर्ण जगावरती राजा विक्रमादित्यची सत्ता होती. भर्तृहरीची सत्ता होती. संपूर्ण जगामध्ये एकटाच राजा होता. पण राजाची अडचण अशी होती का राजाचं आपल्या पत्नीवरती खूप जास्त प्रेम होतं आणि पत्नीमध्ये तो आसक्त होता. पुरुष मंडळी ऐका. झालं असं, एक दिवस त्याच्या दरबारामध्ये एक महात्मा आला. तो महात्मा आल्याच्या नंतर एक पिकलेला आंबा त्या राजाला खायला दिला. राजाला सांगितलं, राजा एवढा आंबा खा, तू काय होशील? अमर होशील. राजा तू काय होशील? अमर होशील. तो आंबा खायला दिल्याच्या नंतर राजाला आनंद वाटला का आता मी अमर होणार. राजाने आंबा घेतला, पण विचार करायला लागला का अरे मी जर आंबा खाल्ला आणि मी जर अमर झालो, पण माझी बायको काय अमर होणार नाही. जर माझी बायको मेली तर मला आयुष्यभर बायकोच्या विरहामध्ये जागावं लागेल. याच्याकरता राजाने काय केलं, तो आंबा घेतला आणि आपल्या बायकोकडे घेऊन गेला. आणि जसाच्या तसा आंबा राजाने आपल्या बायकोला, विचार करा, अमर होण्याचा आंबा राजा बायकोला देतोय. मग किती प्रेम राजाचं बायकोवर असेल, किती प्रेम असेल. विचार करा तुम्ही. तो आंबा तिच्याकडे दिला. तिला सांगितलं तू अमर होशील. तिने तो आंबा घेतला आणि सांगितलं ठीक आहे मी हा आंबा खाईन. पण मंडळी, राजाचं दुर्भाग्य असं का त्या बायकोचं प्रेम अजिबात राजावरती नव्हतं. तिचं प्रेम होतं त्यांच्या घोड्याच्या तबेल्यामध्ये घोड्यांची सेवा करण्याकरता जो मनुष्य होता ना, त्याच्यावरती प्रेम होतं. तिने विचार केला हा आंबा मी जर खाल्ला मी अमर होईल, पण माझा प्रियकर मरून जाईल आणि त्याच्या विरहामध्ये मला आयुष्य काढावं लागेल. तिने तो आंबा घेतला आणि त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या व्यक्तीकडे नेला. त्याला सांगितलं एवढा आंबा खा, तू अमर होशील. त्याने आता राणीचं आपल्यावरती प्रेम आहे त्याला माहिती होतं, पण कर्मधर्म संयोगाने त्याचं सुद्धा राणीवरती प्रेम नव्हतं. त्याचं प्रेम होतं एका दासीवरती. त्याने विचार केला जर मी अमर झालो आणि माझं जिच्यावरती प्रेम आहे ती काय मरणार आहे. मग त्याने काय केलं, तो आंबा घेतला आणि दासीकडे नेलं आणि तिला सांगितला एवढा आंबा खा, तू काय होशील? अमर होशील. तिने विचार केला अरे मी अमर झाले तर मी आयुष्यभर का दासीत राहायचं का? आयुष्यभर भांडेच घासायचे का? आयुष्यभर सेवाच करायची का? असा विचार त्या ठिकाणी तिच्या मनात आला. तिने तो आंबा घेतला आणि राजाजवळ नेला. राजाला सांगितलं राजेसाहेब एवढा आंबा खा, तुम्ही काय व्हाल मला खरं सांगा. आंबा आला कुठून होता? राजाकडून. राजा विचार करायला लागला अरे जो आंबा मी राणीला दिला होता तो फिरून फिरून माझ्याजवळ आला. सगळा तपास केला. राजाच्या गोष्ट लक्षात आली माझं राणीवरती प्रेम आहे, पण राणीचं माझ्यावरती, राणीचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याचं राणीवरती, आणि त्याचं जिच्यावरती प्रेम आहे तिचं सुद्धा त्याच्यावरती नाही. राजाने संपूर्ण सर्वस्वाचा त्याग केला आणि राजा वनात निघून गेला. राजाने सगळ्यांचा धिक्कार केला. राजा असं वर्णन करतो याम चिंतयाम सतता मैसा
विरक्ता साप्यन्यमिच्छति सजनन्य सक्तः. अरे माझं जिच्यावरती प्रेम आहे तिचं माझ्यावरती प्रेम नाही. तिचा धिक्कार असो, त्या खराऱ्या करणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार असो, त्या दासीचा धिक्कार असो, नाही नाही या संपूर्ण जगाचा धिक्कार असो. मायबाप, मला आपल्या सर्वांच्या समोर एकच गोष्ट ठेवायची आहे. राजाची ममता होती राणीवरती, राणीची ममता होती त्या घोड्याच्या खराऱ्या करणाऱ्या माणसावरती, पण एकही जणांचं एकमेकावरती प्रेम नव्हतं. आता मी थोडंसं बाजूला येतो. मंडळी, अगदी खरं सांगा, हे नेमकं कोणत्या राजाचं चाललंय? हा, तो भर्तृहरी, दुसरा तिसरा कोणी नाही, तो भर्तृहरी. आपण स्वतः आहोत. आपण विचार करायचं, आपण ममतेत अडकायचं की नाही. ममतेत अडकलो तर दुःख आहे. या ममतेमधून सुटण्याचा प्रयत्न करा विठाला. तुम्ही म्हणाल महाराज व्यवहार करायचा का नाही? जरूर. सुखाने प्रपंच करायचा, सुखाने संसार करायचा. तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबरायचं प्रमाण पाठ आहे आपल्याला. काय? असोनी संसारी जीवे वेदशास्त्र भारी ज्ञानोबराय असं वर्णन करतात. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही, पण व्यवहारा करता करावा. आसक्त होऊन राहायचं नाही. लागूने दे मळ ममतेचा मूळ आपल्याला लागू द्यायचा नाही. त्याच्यात अडकायचं नाही. अडकलं तर तुम्हाला मला दुःख भोगावं. कारण आपल्या गावाकडे एक म्हण आहे, काय? गुतली गाय म्हणजे अडकलो म्हणजे दुःख भोगावं लागेल. याच्या करता तुम्ही आपण काय करावं? न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोने दे मळ ममतेचा. या 2 पायऱ्यांचा विचार सांगितला. तिसऱ्या पायरीचा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणात. या नावे अद्वैत इंद्रियांचा जय जय जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये 3ऱ्या पायरीचा विचार सांगतात. ऐका लक्षपूर्वक. इंद्रियांचा जय. बाबा, तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्याला आपल्या इंद्रियांच्या वरती विजय प्राप्त करता आला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने मला सांगा, येतो का आपल्याला विजय प्राप्त करता? सहजासहजी नाही. तुम्हाला मला प्रत्येकाला 10 इंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय
आणि पंच ज्ञानेंद्रिय. एक सांगू का मंडळी, आपल्याला आपल्या इंद्रियांच्यावरती विजय प्राप्त करता येतो, पण आपण तसा प्रयत्न करत नाही. अगोदर इंद्रियांना कामाला लावावं लागतं. जसं तुकोबारांनी लावलं. तुकोबारांनी आपल्या प्रत्येक इंद्रियाला कामाला लावलं. सांगू प्रमाण आहे का? तुकोबारांनी वाचेला कामाला लावलं. तुकोबाराय वाचेला म्हणतात, घे माझे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे, माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे, पहा विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला कामाला त्या ठिकाणी लावलं. पण एक सांगू का, सहजासहजी इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाही. बरं, इंद्रिय इतकी बलवान आहेत का ते कोणाचंही ऐकत नाही. अगदी 1-2 मिनिटामध्ये एक इतिहास आपल्या डोळ्याच्या समोर ठेवतो, लक्षपूर्वक आहे का. एकदा व्यास महर्षी आणि जैमिनी ऋषी एका ग्रंथाचं लिखाण करत होते आणि विषय तिथं असा आला. व्यास महर्षी जैमिनींना सांगायला लागले, बाळ जैमिनी, अरे हे इंद्रिय इतके बलवान आहेत का त्यांच्या पुढं चांगल्या विद्वानाचं सुद्धा काही चालत नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, जैमिनी आपल्या गुरूंना डोकं लावायला लागलं. वास्तविक डोकं कुठं लावावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. जैमिनी व्यासानं म्हणायला लागलं, नाही महाराज, तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे. विद्वानाला आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येतात. व्यासाने सांगितलं, बाळा असं होत नाही. किती जरी विद्वान झाला तरी त्याचे सुद्धा इंद्रिय कधी कधी खाली येतात, सांगता येत नाही. असं म्हटल्याच्या नंतर ते डोकं लावायला लागलं. व्यासाने सांगितलं, बाळा जैमिनी, एवढा विषय बाजूला ठेव, आपण नंतर कधीतरी पाहू. संध्याकाळ झाली आणि त्या दिवशी जैमिनींना व्यास महर्षी म्हणायला लागले, बाळ जैमिनी, मला 7 दिवसाकरता थोडंसं बाहेर जावं लागेल. तू काय कर, आपल्या आश्रमाचा व्यवस्थित सांभाळ कर. असं म्हटल्याच्या नंतर लक्षपूर्वक आहे का, जैमिनीने सांगितलं, महाराज हरकत नाही, जशी तुमची आज्ञा असेल मी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करेल, असं आपल्या आश्रमाचा सांभाळ करेल. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्यास महर्षी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर 3 दिवस गेले आणि 3 दिवस गेल्याच्या नंतर 4थ्या दिवशी संध्याकाळी चांगला सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकायला लागल्या आणि विजा चमकायला लागल्याच्या नंतर मंडळी पाऊस सुद्धा यायला लागला. आणि एवढ्या त्या निर्भीड अशा प्रकारच्या अरण्यामध्ये एक तरुण स्त्री, 21-22 वर्षाची तरुण स्त्री या कुटियाच्या दिशेने यायला लागली. पण ती आश्रमामध्ये आली नाही. एका झाडाखाली ती त्या ठिकाणी थांबली. सफेद वस्त्र तिची त्या ठिकाणी होती, विजा चमकत होत्या. ती वस्त्र सगळी त्या ठिकाणी भिजलेली होती. आणि पुरुष मंडळी, झालं काय, विजा चमकल्या का जैमिनी ऋषींना त्या स्त्रीचं सौंदर्य दिसायचं. विजा चमकल्याच्या नंतर तिचा चेहरा दिसायचा, तिचं संपूर्ण स्वरूप त्या ठिकाणी जैमिनींना दिसायचं. आणि मग या जैमिनी ऋषींनी काय केलं, त्या स्त्रीला हाक मारली, अगं झाडाखाली थांबू नको, आमच्या आश्रमामध्ये ये. असं म्हटल्याच्या नंतर ती आली बिचारी आणि तिथं थांबली. थांबल्याच्या नंतर महिला मंडळ विषय असा झाला, जैमिनींनी तिला सांगितलं, हे बघ एक काम कर, तू आतमध्ये जा आणि मी बाहेर थांबतो. असं म्हणायला लागल्याच्या नंतर ती बिचारी आतमध्ये गेली. त्यांनी केलं काय, एक धुनी तिला पेटून दिली, अर्थात आपल्या भाषेमध्ये एक शेकोटी पेटून दिली. तिला सांगितलं, याच्यावरती तू आपले कपडे त्या ठिकाणी सुक आणि इथं त्या ठिकाणी व्यवस्थित उभ घे. असं म्हटल्याच्या नंतर जैमिनी ऋषी बाहेर आहेत, ती स्त्री आतमध्ये आहे आणि मध्ये असल्याच्या नंतर आता झालं असं, संध्याकाळ झाली. आता यांचे डोळे मिटायला लागले. पण डोळे मिटले का जैमिनींच्या डोळ्यासमोर तिचं ते रूप यायचं. कारण यांनी ते पाहिलं ना. पाहिल्याच्या नंतर यांना असं वाटायला लागलं का रे ती एकटीच आतमध्ये बसली, आपण जरा तिच्याशी जवळ गेलं पाहिजे आणि तिच्याशी बोललं. मला खरं सांगा, काही गरज होती का? नाही. काही गरज होती का? अजिबात नव्हती. आतमध्ये गेले आणि तिच्याबरोबर बोलायला लागले. तू कुठले आहेत, एवढ्या निर्भीड अरण्यात काय करते? तिने सांगितलं, मला आई वडील कोणी नाही, मी तीर्थयात्रा करते, भगवत दर्शन करते आणि हेच करता करता माझं आयुष्य चाललेलं आहे. आणि मग नको ते प्रश्न जैमिनींच्या अंतःकरणात आला. जैमिनी ऋषी तिला विचाराले, तुमचं लग्न झालंय का म्हणे. काय विचारलं? लग्न झालंय का? काहीच गरज नव्हती विचारायची.
काही वास्तविक हा ब्रह्मचारी होता बिचारा, विचारायची गरज नव्हती, पण विचारलं लग्न झाले का? ती म्हणे लग्न झालं नाही. मग याने पुढचा प्रश्न विचारला, म्हणे करायची इच्छा आहे का? हा प्रश्न विचारला, करायची इच्छा आहे का? मग तिने सांगितलं करायची इच्छा आहे, पण मनासारखा पती मिळाला तर. याने लगेच पुढचा प्रश्न विचारला, कसा पती पाहिजे? तिने सांगितलं जास्त काही नको, भगवत भक्त पाहिजे आणि मला सांभाळणारा पाहिजे. ते असं नाही म्हटले का मला रेल्वेवालाच पाहिजे. ती म्हणे भगवत भक्त पाहिजे, चांगल्या संस्कारातला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हरकत नाही, मग मी चालेल का? तिने सांगितलं तुम्ही सुद्धा चाला, पण हिने सांगितलं माझी एक अट आहे. काय अट आहे? मला फक्त लग्न करत असताना तुमच्या या कुटियेच्या बाजूने एक 5 प्रदक्षिणा करायच्या, पण मला खांद्यावरती घेऊन. काय? खांद्यावरती घ्यायचं आणि 5 प्रदक्षिणा करायच्या. असं म्हटल्याच्या नंतर हा एका पायावरती तयार झाला, कारण उतावळा. त्याने लगेच सांगितलं हरकत नाही. तिला सांगितलं बस पाठीवरती बस. पाठीवरती बसली. आता ती धुनी पेटलेली होती, आपल्या कुटियेला प्रदक्षिणा मारायला लागला. ऐका लक्षपूर्वक, या प्रदक्षिणा मारता 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 पहिली प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसऱ्या प्रदक्षिणेला मंडळी झालं असं तिचं वजन अगदी अचानक वाढलं. 35 असणारं वजन अगदी 65-75 वरती गेलं. हे विचार करू लागला, अरे वजन कमी होतं, वजन वाढलं कस काय? पण आता त्याच्यामध्ये त्याला भान राहिलं नाही. काय करावं? प्रदक्षिणा चालू आहे आणि अचानक तिचे केस पुढे यायला लागले. केस पाहिले तर अगदी तिचे केस आपले सुतारफणीच म्हणत होतो, अगदी सफेद झालेले होते. वास्तविक अगोदर सगळे पांढरे काळेभोर केस होते आणि आता सगळे पांढरे झालेले आहेत. तिच्याकडे पाहावं पण तरी सुद्धा लक्ष नव्हतं. पुढे जाता जाता पुढची प्रदक्षिणा चालू असताना थोडंसं मागं वळून पाहिलं. मंडळी आता जसं पाहिलं खूप मोठा धक्का बसला. आता ती तरुण मुलगी, तरुण स्त्री नव्हती, ते कोण होते? व्यास महर्षी. जसं व्यासांना पाहिलं तसं मागच्या मागं सोडून दिलं. आता व्यास महर्षी जैमिनींना म्हणायला लागले, बाळ जैमिनी तू म्हणतो तसं लिहायचं का मी म्हणतो तसं लिहू? आता जैमिनी म्हणायला लागले, गुरुजी तुम्ही म्हणता तसं किती जरी विद्वान झाला तरी त्याला आपली इंद्रिय ताब्यात ठेवता येत नाही. शास्त्रवचन असं आहे, बलवानो इंद्रिय ग्रामो विद्वानो समपि कर्षति. माझा सांगण्याचा मुद्दा काय? सांगण्याचा मुद्दा एवढा, आपल्याला आपल्या इंद्रियांच्यावरती ताबा मिळवता आला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. वासना आपल्याला टाकता आली पाहिजे. का? कारण वासना आपल्याला नको त्या ठिकाणी घालवते आणि आपल्या मनाची वृत्ती संकल्पही करता कामा नये, विकल्प सुद्धा करता कामा नये. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विढोबा रखुमा ताली ताली ताली
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वासना नावाची वृत्ती तुमच्या माझ्याकडून त्या ठिकाणी संपली पाहिजे का का कारण याच्या बाबतीत सगळ्या साधू संतांचा अट्टास आहे तुकोबराय सांगतात वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ तिचा हाणून मोडावा कारण वासना काय करते तर वासना पुढच्या जन्माला कारणीभूत आहे जन्म घेणे लागे वासनेच्या त्याची झाले अंगे वासना ही आपल्याला पुन्हा जन्माला त्या ठिकाणी कारण करते तुकोबराय सांगतात आणि काय करा संकल्पा ही वरी नये मन मनाची वृत्ती संकल्प विकल्प रहित झाली पाहिजे आणि ज्या वेळेला मनाची वृत्ती संकल्प विकल्प रहित होईल ना त्यावेळेला काय होईल याचा विचार पुढच्या पायरीचा विचार अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे नाय दानिवंत तुका म्हणे नाय दानिवंत
शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. बाबा, जी व्यक्ती या पद्धतीने आपलं परमार्थाचं मार्गक्रमण अनुकरण ज्याने केलं, कसं न करी रे संग राहे रे निश्चळ, लागून दिमळ ममतेचा, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाहीवरी नयमन. या 5 प्रकाराने ज्यांनी आपल्या परमार्थाचं अनुकरण केलं, सरते शेवटी त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती, त्या अद्वैत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती जाणीव होते. कोणती? तो परमात्मा आणि मी एकच आहे. आणि अशी जाणीव झाली का ही जाणीव सुद्धा पुन्हा टाकायची. तुका म्हणे नये जाणीव अंतरा. आणि ही जाणीव टाकली का मग फक्त आनंद आनंद आनंद. आणि यालाच अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि हे सांगत असताना याला जर अनुभवाची जोड असेल तर खऱ्या अर्थाने ते तत्वज्ञान, ते ब्रह्मज्ञान सार्थ आहे. आणि नसेल तर मग अनुभवा वाचोने बडबडते. ज्ञानेश्वर माऊली ठिकाणी कैलासवासी गुरुनाथ बाबा ढवळूकडू बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी ही सेवा संपन्न आपण करत आहोत. बाबांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, यामध्ये पत्नी गंगा भागीरथी लंकाबाई गुरुनाथ कडू, 2ही मुलं राहुल गुरुनाथ कडू, अतुल गुरुनाथ कडू, 2ही सुना सौभाग्यवती ललिता राहुल कडू, मयुरी अतुल कडू, त्याचबरोबर भाऊ असतील, बहिणी असतील, नातवंड, असा सर्व परिवार, त्याचबरोबर मुलगी सरस्वती दत्ताराम लंगडे, असा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी आहे. या अभंगाच्या मध्ये अतिशय खोल आणि अतिशय महत्त्वाचा भाव सगळ्या साधू संतांनी अट्टहासाने सांगितलेला आहे. मायबाप, अतिशय मोलाचा नरदेह तुम्हाला मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि सगळ्या साधू संतांनी आपल्याला परमार्थ करा हा अट्टहास सांगितलेला आहे. तुमचं माझं आजकालचं जीवन फक्त आणि फक्त कशात जातं आहे? सकाळ मलमूत्र विसर्जनात, दिवस पोटाची चिंता करण्यात, आणि रात्र झोपेत किंवा संबंधाच्या सुखात. याच्या पलीकडं काय चाललं आहे हा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. प्रत्येकानं जागं झालं पाहिजे. आणि जागं करण्याचं काम सगळ्या साधू संतांनी केलेलं आहे. संतांचं काम आहे काय? जाग करायचं. पण जागं व्हायचं का नाही हे तुमच्या माझ्या हातात आहे. मी कायम सांगत असतो, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायचं का नाही हे घोड्याच्या मनावरती असतं. तसं साधू संतांचं काम आहे. बाबा हो, तुम्ही परमार्थ करा, अट्टहासाने करा. पण जर केला नाही तर सगळ्या साधू संतांनी एकच विचार सांगितला, ज्या केशवदादाने सांगितलं तेवढं घ्या. वातावरण गोड आहे, गायक वादक आहेत, साऊंड सिस्टीम आहे, त्याच्यामुळं 1-2 मिनटामध्ये सर्वांनी तो देखील भाव ऐकायचा आहे. सगळेच साधू संत सांगतात, नाथ बाबा सांगतात, बाबा हो, जर तुम्ही परमार्थ केला नाही तर काय होईल? नाथ बाबा म्हणतात, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं सरते शेवटी
सरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दने आमुचे काय बाजाईल हे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी सगळ्या साधू संतांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं पण जागं व्हायचं का नाही हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात आहे बाबा हो जागं व्हा भगवत स्वरूपाला प्राप्त व्हा एवढाच भाव या आजच्या चिंतनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो गुरुनाथ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा तुमचा नैनेश दादा असेल जे शूटिंग करत आहेत साऊंड सिस्टीम रामनाथ दादा धोंगडे त्याचबरोबर दोन्ही वादक आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली असतील आमचे महेश दादा असतील आणि सर्व गुणीजन आदरणीय हरिभक्तपरायण हनुमान महाराज आमचे रंधव मामा आणि मंगलताई आणि संपूर्ण आमची ही वारकरी मंडळी प्रकाश महाराज आमचा मंगेश दादा गणेश दादा आता सर्वांच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन बाबांना श्रद्धांजली आणि चिंतन सेवेला विराम अरे विठ्ठलजी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।